वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. कोण पुढे जाणार आता? इकडे मिहीर ऐकू येत आहे, इकडे साक्षी ऐकू येत आहे, मागून पप्पांचा आवाज येतोय, तिकडनं जुईचा आवाज येतोय आणि मी अश्विनी अश्विनी असं ओरडतोय. पण याच्यानंतर आपण पाहणार आहोत परफॉर्मन्स ऑफ द इव्हिनिंग. एकदा जोरदार टाळ्या, कारण पुढचा परफॉर्मन्स असणार आहे साक्षात सचिनजींचा. आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटे बजा के बोल. लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटे बजा के बोल. मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा, अरे लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा, कोई ना जाने अपना फ्यूचर क्या होगा. होठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया आवेश में, अरे भैया आवेश में. कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं, सॉल्यूशन जो मिला तो सारा क्वेश्चन क्या था पता नहीं. दिल जो तेरा बात बात पे घबराए, दिल पे रख के हाथ उसे तू फुसला ले, दिल इडियट है प्यार से उसको समझा ले. होठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया आवेश में, अरे भैया आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटी बजा के बोल. लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटी बजा के बोल. मुर्गी का जाने अंडे का क्या होगा, अरे लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा, कोई ना जाने अपना फ्यूचर क्या होगा. होठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया
कायम परफॉर्मन्स नंतर तुम्हाला विचारायची सवय लागली आहे परफॉर्मन्स कसा वाटला, पण तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला हे सांगायला इथे काही लोक आलेली आहेत. मला वाटतं पहिल्यांदा मी सुप्रियाजींना विचारतो कसा वाटला सचिन सरांचा परफॉर्मन्स. तुम्ही खूपच छान दिसताय. तुम्ही या लहान मुलांच्या सोबत त्यांच्यातलेच एक वाटत होतात. तुमची एनर्जी खूपच छान मॅच करत होती त्या सगळ्यांना. जोक सपाट मला थोडंसं मी प्रयत्न केला तुमच्यासारखे 2 शब्द बोलण्याचा, पण जमलं नाही बिकॉज यू आर द ओनली महागुरू. मला नेहमीच कौतुक वाटतं की ज्या कुणालाही परत असं काही करायचं जेव्हा संधी मिळते नाच करायची किंवा तर कधी कधी असं होतं की ठीक आहे आपण काही डान्सर नाही होत, आपण करूयात आणि होईल चांगला आणि आवडेल, कारण आपण लोकांना आवडतो तर आपला डान्स पण आवडेल. पण तसं नसतं, कारण मला माहिती आहे मी जरा घरी बघत असल्यामुळे की कुठल्याही परफॉर्मन्ससाठी 200% जे देणं असतं ते मला माहिती आहे दरवेळेला होतं. त्याच्यामुळे त्यांना नेहमीच प्रेक्षकांचा उदंड आशीर्वाद मिळतो आणि एक बायको म्हणून मी त्यांना नेहमीच ह्या गोष्टीसाठी अप्रिशिएट करते. एरवी खूप काही सांगत असेल पण ही गोष्ट मात्र मी नक्कीच अप्रिशिएट करते. आय लव्ह युअर परफॉर्मन्स. थँक्यू. आणि यानंतरची रिॲक्शन जी आहे ना ती जरा स्टार्स किती हा स्टार्स किती असं महेश सर विचारतायत. या पुढचा मी प्रश्न विचारणार आहे तो श्रियाला विचारणार आहे, कारण काय आहे मुलगी वडिलांच्या बद्दल काहीही बोलू शकते. मलाही अनुभव आहे, तुम्हालाही अनुभव आहे, त्यामुळे खरं मत हवं असेल तर श्रिया. छोटे चॅम्पियन्स असू दे, मोठे चॅम्पियन्स असू दे, कुठलेही चॅम्पियन्स असू दे, खरे डान्सिंग चॅम्पियन तुम्हीच आहात. ग्रेट, थँक्यू. मोस्ट वेलकम. आणि आता मी एक स्पेशल रिॲक्शन विचारणार आहे, कारण छोटे चॅम्पियन झाले, श्रिया म्हणाले तसं मोठे चॅम्पियन झाले, पण ज्यांच्यासाठी तुम्ही कायम छोटे चॅम्पियन असणार अशा तुमच्या आई इथे आहेत, तेव्हा मला आईला विचारायचं आहे की तुमच्या छोट्या चॅम्पियनचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला. खूपच छान. म्हणजे मी त्याला नेहमीच बघते डान्स करताना, पण आजचा त्याचा परफॉर्मन्स इतका छान झालाय मी दिष्ट काढायला मी घरी जाऊन याच्यापेक्षा आणि काय पाहिजे. आणि आता अथर्व आणि संस्कृती, तुम्हाला सचिन सरांचा डान्स कसा वाटला. खूप सुंदर, पण मला हा डान्स शिकायचा आहे जरा. मला पण शिकायचंय. डान्स शिकायचाय. हो. मग चला आतमध्ये तुम्हाला शिकवतो. तिथपर्यंत आपण बाकीचं चालू ठेवूया, तुम्ही डान्स शिका माझ्याकडनं. चला पळा. जोपर्यंत अथर्व आणि संस्कृती सचिन सरांकडनं डान्स शिकतायत तोपर्यंत आपण आणखी काही स्पेशल लोकांची गप्पा मारणार आहोत. आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलतो, पण महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा ज्यांनी खूप समृद्ध केला असे खूप मोठे अभिनेते आपल्या समोर आहेत. इथे आहेत अशोक सराफ. आणि सचिनजींबद्दल बोलायला अधिकार वाणीनी असा माणूस आपल्याला कुठे मिळणार. कसं वाटलं एकापेक्षा एक वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स आणि सगळ्या मुलांचे परफॉर्मन्स आणि ही ग्रँड फायनल. खरं म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हणजे फॅन्टास्टिक. म्हणजे अशी एवढी एनर्जी, एवढं नृत्यामधलं एवढं सातत्य बघूनच, नुसतं बघूनच छाती दडपते. फारच सुंदर. पोरंही पुढं निश्चित काहीतरी करतील, काहीतरी नाव कमावतील याबद्दल जरा देखील शंका वाटत नाही. आता सचिन बद्दल काय बोलावं. कित्येक वर्ष मी त्याला बघतोय, कित्येक वर्ष आम्ही एकत्र काम करतोय, तेव्हापासून आतापर्यंतची त्यांनी जी एनर्जी टिकून ठेवली आहे त्याला तोड नाहीये. आम्ही जी पावती त्याला मला द्यायची होती ती मी त्याला सुरुवातीलाच दिलेली आहे. आता परत परत काय देऊ तीच कंटिन्यू करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मला वाटतं तुम्ही जे म्हणालात की सुरुवातीपासून आत्ता बघतो, म्हणजे आला अलबेला आला जयराम आला हे जे गाणं आहे नवरी मिळे नवऱ्याला मधलं, त्याची एनर्जी आणि याची एनर्जी सेम होती असं मला वाटतंय. निवेदिताजी, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स,
ग्रँड फायनल आहे. त्यांना छोटे चॅम्पियन्स म्हणणं म्हणजे जरा प्रॉब्लेम आहे. मोठ्यांपेक्षाही मोठे चॅम्पियन्स आहेत. अक्षरशः कोणीही त्यांच्यातला विनर ठरू दे. ऍक्च्युली हे 5ही जण विनर्स आहेत आणि इतका सुंदर आजचा हा सगळा सोहळा झीनी अरेंज केलेला आहे. आणि आज इकडे खरंच येऊन खूप मजा आली. खूप परत लहान झाल्यासारखं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि खरं तर आपण मगाशी त्यांच्याशी बोललो, पण तरी सुद्धा मला मोह आवरत नाहीये. मी पुन्हा एकदा महेश मांजरेकरांना विचारणार आहे. महेशजी, आमचे छोटे चॅम्पियन्स कसे होते? आउटस्टँडिंग. मी खरंच म्हणजे मला नाचता येत नाही. एकदा कधीतरी एका कोरिओग्राफरने शिकवलं, मी नाचलो तेवढंच, त्याच्यानंतर बंद. आजही त्यावेळेला उमेश म्हणाला की तू परफॉर्म कर, म्हटलं मी नाचणार नाही, मी गाणं म्हणेन तिथे. पण आउटस्टँडिंग म्हणजे त्या मुलांना बघून ना थक्क व्हायला होतं. बट अ स्पेशल मेन्शन फॉर सचिन. आउटस्टँडिंग म्हणजे आय डोंट नो, म्हणजे मला आठवतं की मी ज्यावेळेला कॉम्पिटिशनमध्ये नाचलेलो, 2 मिनिटानंतर नाचून झालं ना, बोलता यायचं नाही. आणि हा जवळजवळ 5 मिनिटं नाचून ही वॉज ॲब्सोल्युटली फाईन. आउटस्टँडिंग. आणि बेसिकली द शो इज ब्रिलियंट आणि ऑल स्ट्रेंथ फॉर एकापेक्षा एक. आय जस्ट होप हा प्रयोग कायम चालत राहू दे. आणि आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग. वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.